वेलकम टू एक्सपर्ट विथ गौरी. आज आपण स्टँडर्ड 8चे मॅथमॅटिक्स यामधील चॅप्टर 5 पाहणार आहोत, एक्सपेन्शन फॉर्म्युला. आता मागील व्हिडिओमध्ये आपण प्रॅक्टिस सेट 5.21 सोडून पाहिला होता. आता आपण प्रॅक्टिस सेट 5.2 सोडूया. फार इझी असा हा चॅप्टर आहे, त्यामुळे आपण लवकर सोडवणार आहोत आणि व्हिडिओसुद्धा आपला लहान होणार आहे, त्यामुळे सर्व बघायला विसरू नका, अजिबात स्किप करू नका. आता यामध्ये हे प्रश्न सोडवताना आपल्याला फक्त एकाच फॉर्म्युलाचा आपण वापर करणार आहोत, तर तो आहे इंटू ब्रॅकेट ए प्लस बी ब्रॅकेट कंप्लीट ब्रॅकेट 2 क्यूब इज इक्वल टू ए थ्राईस. आता याला वाचन करताना ए थ्राईस किंवा एचा क्यूब असे हे वाचन करता येईल. एचा क्यूब प्लस 3 ए स्क्वेअर बी प्लस 3 ए बी स्क्वेअर प्लस बी क्यूब. आता जसजसं आपण आता मोठं होत जाणार आहोत तसतसे आपल्याला मॅथमॅटिक्सचे फॉर्म्युले भरपूर प्रमाणात येणार आहेत. त्याच्यामुळे विचार हा करायचा आहे की एवढे सगळे फॉर्म्युले आपल्या लक्षात कसे राहतील. तर पाठ करायची बिलकुल चूक करायची नाही आहे, आपल्याला कोणतेच फॉर्म्युला पाठ करायचे नाही आहेत. तर एक आयडिया मनामध्ये घेऊन आपल्याला ते लक्षात ठेवायचे आहेत. आता एक आयडिया मी तुम्हाला देते. ए प्लस बी आणि ब्रॅकेटचा क्यूब आहे. तर मग आता ह्याचा फॉर्म्युला एक्सपान्शन कसा होईल, तर पहिला जो आहे त्याचा एचा क्यूब, देन आता इथं चिन्ह प्लस आहे त्यामुळे इथं प्लस, आणि याचा आपल्याला क्यूब काढायचा आहे याचा सर्वांचा, त्यामुळे 3 घेतलेला आहे, कॉमन 3. ए स्क्वेअर बी, पहिली जी टर्म आहे त्याचा ए स्क्वेअर घेतलेला आहे आणि दुसरा फक्त सिंगल बी घेतलेला आहे, प्लस याप्रमाणे पण क्यूब घ्यायचा आहे त्यामुळे 3 इथं कॉमन घ्यायचं आहे. आता इथे ए स्क्वेअर बी घेतला होता, आता एला स्क्वेअर द्यायचा नाही आहे, त्याचा आपल्याला बीला स्क्वेअर द्यायचा आहे, त्याच्यामुळं एचं स्क्वेअर इकडे गेल्यानंतर ए बी स्क्वेअर असं होईल, त्यामुळे 3 ए बी स्क्वेअर अँड देन प्लस क्यूब काढायचा आहे त्यामुळे बीचा थ्राईस. अशा जर का आयडिया आपल्या मनामध्ये आपण ठेवल्या आणि जर का आपण सगळे प्रॅक्टिस सेट सोडवत गेलो तर त्याप्रमाणे आपले फॉर्म्युले हे परमनंटली लक्षात राहतील. त्यामुळे अशा प्रकारची टेक्निक यूज करून आपल्याला हे फॉर्म्युले लक्षात ठेवायचे आहेत. आता यामध्ये क्वेश्चन काय दिलेला आहे, एक्सपांड. फर्स्ट इज इंटू ब्रॅकेट के प्लस 4 ब्रॅकेट कंप्लीट ब्रॅकेट 2 क्यूब. आता कसा सोडवायचा, तर दरवेळेस आता मी तुम्हाला पहिल्यांदाच या प्रश्नामध्ये लिहून देते की आपले स्टार्टर काय असणार आहे या प्रश्नांचे सोल्युशनसाठी. तर त्याप्रमाणे आपल्याला इथे लिहायचं आहे, वी यूज अ फॉर्म्युला फॉर सोल्युशन. हे वाक्य आपलं सर्व प्रश्नांसाठी कॉमन असणार आहे. जर का आवडत असेल तर तुम्ही काही सांगू शकताल की वी यूज दिस फॉर्म्युला, हे सुद्धा तुम्ही लक्षात ठेवता. पण जसं आपण मॅथमॅटिक्सच्या कलाकडे जाणार आहोत त्याप्रमाणे त्यांची वाक्यरचना आपल्याला घेत जायची आहे. त्याप्रमाणे आता वी यूज फॉर्म्युला, मी इथं तुम्हाला एक फॉर्म्युला लिहून दिलेला आहे, त्यामुळे मी पुढच्या उदाहरणामध्ये मी लिहून देणार नाही आहे, पण आता मी इथे तुम्हाला लिहून देते. काय आहे, ए प्लस बी क्यूब इज इक्वल टू ए क्यूब प्लस 3 ए स्क्वेअर बी प्लस 3 ए बी स्क्वेअर प्लस बी क्यूब इज इक्वल टू. आता लक्षात काय ठेवायचं, आता आपल्याला ए प्लस बी, तर त्याच्याऐवजी आपल्याला उदाहरण काय दिलेलं आहे, के प्लस 4, तर एच्या जागी के आलेला आहे. मग आपण काय घेणार आहोत, लेट ए इज इक्वल टू के अँड बीच्या जागी काय आलेलं आहे, 4 आलेला आहे, अँड बी इज इक्वल टू 4. आता एच्या जागी आपल्याला फक्त के घालायचं आहे आणि बीच्या जागी आपल्याला फक्त 4 घालायचं आहे. त्याप्रमाणे आता आपला फॉर्म्युला काय होईल नवीन, तर के प्लस 4 क्यूब इज इक्वल टू, आता पुढे सुद्धा तसंच वापरायचं आहे, एच्या जागी के आणि बीच्या जागी 4 वापरायचं आहे, आणि त्याचा क्यूब आणि रूट हे त्याप्रमाणे चिन्ह आपल्याला ठेवायचे आहे. त्यामुळे के थ्राईस प्लस, आता ही जी गोष्ट आहे तर ती आपण
ब्रॅकेटमध्ये टाकू. 3 मल्टिप्लाय के स्क्वेअर मल्टिप्लाय 4 ब्रॅकेट कंप्लीट प्लस ही सुद्धा ब्रॅकेटमध्ये 3 मल्टिप्लाय के मल्टिप्लाय आणि काय होईल बी म्हणजेच 4 स्क्वेअर अँड प्लस 4 क्यूब इज इक्वल टू आता के थ्राइस इथून सोडू आपण म्हणजे तुमच्या लक्षात येईल के थ्राइस प्लस आता 3 मल्टिप्लाय 4 किती होतात 12 येतात आणि के स्क्वेअर तसाच ठेवायचा आहे त्यामुळे 3 मल्टिप्लाय 4 12 के स्क्वेअर हा प्लस तसाच ठेवायचा आहे प्लस 3 मल्टिप्लाय आता इथं 4चा स्क्वेअर आहे त्यामुळे 3 मल्टिप्लाय 4चा स्क्वेअर 16 आणि मल्टिप्लाय के प्लस 4चा क्यूब किती येतो तर 64 इज इक्वल टू के क्यूब प्लस 12 के स्क्वेअर प्लस 16 मल्टिप्लाय 3 48 केले and plus 64 is the our answer of expand k plus 4 cube into bracket 7x plus 8y bracket complete cube. आता याचा क्यूब काढायचा आहे. वेळ वाचवण्यासाठी मी हा पटकन लिहून टाकलेला आहे. वी यूज द फॉर्म्युला फॉर सोल्युशन a plus b bracket complete cube is equal to a cube plus 3a square b plus 3ab square plus b cube. आता प्रत्येक वेळेस जेव्हा प्रश्न कितीही मार्कांचा असू द्या 2 मार्कांचा असला किंवा 5 मार्कांचा असला तरी फॉर्म्युला मस्ट बी राईट. ॲज पर द फॉर्म्युला वी लेट a is equal to 7x and b is equal to 8y. therefore आता हे ज्या संख्या आहेत त्या आपल्याला या फॉर्म्युलामध्ये घालायच्या आहेत. त्यामुळे आपलं नवीन फॉर्म्युला काय होईल 7x प्लस 8y ब्रॅकेट कंप्लीट क्यूब इज इक्वल टू 7x क्यूब प्लस 3 7x स्क्वेअर आणि मल्टिप्लाय 8y. आता या ब्रॅकेटच्या मध्ये कोणतंच चिन्ह दिलेलं नाही आहे. जेव्हा अशी प्रकारची कंडिशन येते तेव्हा लक्षात ठेवायचं की इथं मल्टिप्लिकेशनचं चिन्ह आहे. प्लस 3 इंटू ब्रॅकेट 7x ब्रॅकेट कंप्लीट म्हणजेच मल्टिपल 8y स्क्वेअर प्लस 8y क्यूब इक्वल टू आता 7चा क्यूब किती येतो तर 7 जर का आता तुम्हाला येत नसेल तर 7 मल्टिप्लाय 7 मल्टिप्लाय 7 मल्टिप्लाय 7 हे तर तुम्हाला लक्षात येईल कारण की तुमचे क्यूब पाठ आहेत 49 अँड मल्टिप्लाय 7 9 7 3 6 7 4 28 अँड प्लस 6 इज इक्वल टू 34. हे असं आपलं क्यूब येईल. आता तुमचा वेळ वाचण्यासाठी मी तुम्हाला व्हिडिओच्या एंडला तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो तुमचा टाईम सेव्ह होण्यासाठी मी या व्हिडिओच्या एंडला ह्याची सगळ्यांची क्यूब लिहून देणार आहे. 30पर्यंत मी तुम्हाला क्यूब लिहून देणार आहे ते तुम्ही नक्की लक्षात ठेवा. आता ह्याचं उत्तर आलेलं आहे 343. त्यामुळे 7चा क्यूब काय होत आहे तर 343 अँड x क्यूब
प्लस आता 3 × 7 स्क्वेअर. आता 3 × 7 स्क्वेअर म्हणजे किती होतं 49 x स्क्वेअर and multiply 8y प्लस 3 × 7x 8चा स्क्वेअर 64 y स्क्वेअर आणि प्लस आता 8चा क्यूब किती होतो तर 512 y क्यूब इज इक्वल टू 343 x क्यूब प्लस आता या सगळ्यांचा गुणाकार करायचा आहे. 3 × 49 अँड मल्टिप्लाय 8 तर याचं उत्तर होणार आहे 1176 x स्क्वेअर y प्लस 3 × 7 × 64 तर याचं उत्तर राहणार आहे 1344 x y स्क्वेअर. आता हे तुम्ही गुणाकार करू शकता, पण आपला टाईम सेव्ह होण्यासाठी मी पटकन त्याचे उत्तर सोडवलेले आहे, तर तुम्ही सोडू शकता. आता सोडवताना डायरेक्ट तुम्ही 49 × 3 याचं उत्तर काढून and multiply 8. अशा प्रकारे सोडू शकता. देन नेक्स्ट 512 y क्यूब. आता हे आलेलं आहे आपलं उत्तर. थर्ड क्वेश्चन इज इंटू ब्रॅकेट 7 + m bracket complete cube. We use the formula for solution. Let a is equal to 7 and b is equal to m. आता या किमती a + b क्यूबच्या फॉर्म्युल्यामध्ये आपल्याला यूज करायचे आहे. अगदी सोपा असा प्रश्न आहे, पटकन सोडून घेऊन आपला. आता त्यासाठी 7 थ्राईस मी आता टाईम सेव्ह होण्यासाठी आपला व्हिडिओ फार मोठा होत जाईल नाही तर त्यामुळे मी आज फॉर्म्युला लिहिलेला नाही आहे, पण तुम्ही नक्की लिहायचा आहे. हाच फॉर्म्युला नोट करून आपल्याला खाली लिहायचा आहे. त्या फॉर्म्युलामध्ये मी आता या किमती टाकते 7 क्यूब प्लस 3 × 7 स्क्वेअर अँड मल्टिप्लाय m प्लस 3 × 7 × m स्क्वेअर प्लस m क्यूब इज इक्वल टू आता 7चा घन 343 प्लस 3 × 7चा क्यूब 49 मल्टिप्लाय m. ही गोष्ट वेगळी ठेवायची. 3 × 7 इज इक्वल टू 21 m आणि स्क्वेअर प्लस m क्यूब. ही गोष्ट वेगळी करण्यासाठी वेगळी मुद्दा पण ठेवली, कारण की आपल्याला त्याचं अजून सोल्युशन आपल्याला राहिलेलं आहे. 343 प्लस 147 m प्लस 21 m स्क्वेअर अँड लास्ट इज m क्यूब. फोर्थ क्वेश्चन इज 52 क्यूब. आता 52चा आपल्याला क्यूब सापडायचा आहे, तर या ठिकाणी आपण म्हणू डायरेक्ट आपण 52 × 52 करू, पण या प्रोसेसला फार वेळ लागतो आणि जेव्हा आपण प्रज्ञाशोध किंवा स्कॉलरशिपसारखी स्पर्धा परीक्षा देत असतो तेव्हा हे उत्तर येण्यासाठी आपल्याला जो टाईम मिळतो तो फार कमी मिळत असतो. त्यामुळे हा फॉर्म्युला आपल्याला यूज करायचा आहे. ह्यानी भरपूर प्रमाणात आपल्याला टाईम सेव्ह होतो. त्यामुळे वी यूज द फॉर्म्युला फॉर सोल्युशन. फर्स्ट आय कन्व्हर्ट. आता 52 दिलेलं आहे तर आपल्याला त्याचं कन्व्हर्टिंग करायचं आहे 52. आता सोपं कन्व्हर्टिंग काय होईल तर 50 + 2 आणि मग आता आपल्याला तेच करायचं आहे. 50 + 2चा क्यूब सापडायचा आहे. लेट a इज इक्वल टू 50 अँड b इज इक्वल टू 2. देअरफोर आता हा फॉर्म्युलासुद्धा तुम्ही लिहायचा आहे, मी लिहित नाही. आता a म्हणजे काय आहे 50, मग त्यासाठी 50 क्यूब
प्लस 3 मल्टिप्लाय 50 स्क्वेअर मल्टिप्लाय 2 प्लस 3 मल्टिप्लाय 50 मल्टिप्लाय 2 स्क्वेअर अँड लास्ट इज प्लस 2 क्यूब इज इक्वल टू. आता ह्याचं सोपं रूप कसं घ्यायचं आपल्याला, तर 5चं घन तर आपल्याला माहिती आहे, 5 मल्टिप्लाय 5 25 अँड 25 मल्टिप्लाय 5 इज इक्वल टू 125. आता आपल्याला ह्याचं क्यूब काढायचं आहे, त्याच्यामुळे 0 किती वेळा येतील, 0सुद्धा क्यूब टाईम म्हणजेच थ्राईस म्हणजेच 3 टाईम्स येणार आहे. मग आता 5चं उत्तर आपल्याला मिळालेलं आहे 5चं क्यूब 125 आणि ह्याचीसुद्धा 30, त्यामुळे आपलं 50चा क्यूब जो आलेला आहे तो 1,25,000 प्लस आता 3 मल्टिप्लाय आता 5चं स्क्वेअरसुद्धा 5 मल्टिप्लाय 5 किती होतं तर 25. 50चा आपल्याला स्क्वेअर काढायचा आहे, मग 0सुद्धा किती टाईम वेळा येईल 2 टाईम्स अँड मल्टिप्लाय 2. आता ह्याचं कन्वर्टिंग वेगळं करायचं आहे आपल्याला, प्लस 3 मल्टिप्लाय 50 150 अँड 2 स्क्वेअर इज इक्वल टू मल्टिप्लाय 4 प्लस 2 क्यूब 2चा क्यूब आपल्याला येतो 2 मल्टिप्लाय 2 इज इक्वल टू 4 अँड 4 मल्टिप्लाय 2 इज इक्वल टू 8. देअरफॉर 1,25,000 अँड आता ह्याचं सोल्युशन 25 मल्टिप्लाय 3 75 मल्टिप्लाय 2 150 आणि हे 0 जे आहेत ते आपल्याला मांडून टाकायचे आहेत 150 अँड 0, त्यामुळे आन्सर आहे 15,000 अँड देन प्लस आता ह्याचं कन्वर्टिंग 150 मल्टिप्लाय 4 15 4 आर 60 अँड दिस 0 इज हियर प्लस 8. आता ह्याची ॲडिशन जर का करायची झाली, आता डायरेक्ट आपण युनिट प्लेसपासून करू. युनिट 8 0 0 0 देअरफॉर 8. 10 प्लेस नथिंग 0 0 0 0. 100 प्लेस 6 अँड हियर नथिंग. 1000 प्लेस 5 अँड 5 प्लस 5 इज इक्वल टू 10. आता हातचावरती 1 आलेला आहे तो गृहीत धरायचा आणि आता 10,000 प्लेस व्हॅल्यूला कोणते आलेले आहे तर हा एक हातचा घ्यायचा आहे तो 2 म्हणजे 3 झाले, हा 1 म्हणजे 4 झाले. आणि आता लाख प्लेसला कोणती आहे 1,01,000, त्याच्यामुळे आपलं उत्तर आलेलं आहे 1,40,608. क्वेश्चन 5 इज 101 क्यूब. आता या ठिकाणी आत्ता आपण मागील प्रश्नामध्ये जसं सोल्युशन केलं त्याचप्रमाणे सोल्युशन इथं वापरायचं आहे. वी सॉल्व दिस क्वेश्चन ॲज पर द फॉर्म्युला. त्यासाठी हा फॉर्म्युला आपण यूज करणार आहोत. तर फॉर्म्युला लिहायला विसरायचं नाही आहे मित्रांनो, त्यामुळे फॉर्म्युला नक्की लिहायचा आहे. आता याचं कन्वर्टिंग केलेलं आहे मी 101 क्यूब इज इक्वल टू इंटू ब्रॅकेट 100 प्लस 1 अँड ब्रॅकेट कंप्लीट क्यूब. लेट a is equal to 100 and b is equal to 1. Therefore, our solution is equal to 100 cube plus 3 multiply 100 square multiply 1. सगळ्या स्टेप लिहायलाच पाहिजेत, त्याप्रमाणे आपल्याला मार्क शाळेमध्ये मिळत असतात. त्यामुळे एकही स्टेप मिस करायची नाही आहे. 3 मल्टिप्लाय 100 अँड मल्टिप्लाय 1 स्क्वेअर प्लस 1 क्यूब इज इक्वल टू आता 100चा घन 100 गुणिले 100 किती होतात 10,000 आणि 10,000 गुणिले 100 त्याप्रमाणे 10 लाख प्लस 3 मल्टिप्लाय आता 100चा स्क्वेअर 100 मल्टिप्लाय 100 10,000. तसं उत्तर येत नसेल तर 100 तसेच लिहून टाकायचे. स्क्वेअर काढायचा आहे म्हणून त्याचे 2 शून्य त्याच्यासमोर लिहून टाकायचे प्लस 3 मल्टिप्लाय 100 मल्टिप्लाय 1 प्लस 1 क्यूब इज इक्वल टू 1 इज इक्वल टू आता हे आपल्याला पहिले सोडून घ्यायचं आहे
त्यानंतर हे 10 लाख प्लस 30,000 आणि त्यानंतर प्लस 300 अँड प्लस 1. आता दरवेळेस आपल्याला उभ्या बेरजा मांडण्याची गरज नाही, काही काही खूप सोपे असतात. त्यामुळे आपल्याला युनिट प्लेस, 100 प्लेस, 10 प्लेस याचा वापर करून हे सोडवायचं आहे. आता युनिट प्लेस काय आहे? 1. युनिट प्लेसपासून सुरुवात करायची, कारण की जर का आपण इकडनं सुरुवात केली तर हातचा आला तर आपल्याला समजणार नाही, तो आपल्याला गृहीत धरता येणार नाही. त्यानंतर 10 प्लेस 0, 100 प्लेस 3, 1000 प्लेस 0, 10,000 प्लेस 3, देन लाख प्लेस 10 लाख. त्यामुळे उत्तर आलेलं आहे आपलं 10,30,301 इज द आवर आन्सर. नेक्स्ट इज x प्लस 1/x अँड क्यूब. आता याचं क्यूब काढायचं आहे. आता पहिले 5 प्रश्न आपण सोडवले आहेत आणि तुम्हाला व्यवस्थित समजून पण सांगितलेले आहेत, त्याच्यामुळे तुम्हाला टेक्निक कळलेली असेल की आता कशी आपल्याला सोडवायची आहे. तर तीच टेक्निक वापरून आपल्याला वापरायचं आहे. We used a formula for solution. Let a is equal to x and b is equal to 1/x and use the formula here. Then x cube plus 3x square multiply 1/x plus 3 multiply x multiply 1/x square plus 1/x and cube इज इक्वल टू. आता या ठिकाणी आपली अजून एक स्टेप वाढणार आहे, कारण की ही जी प्रोसेस आहे तर त्यासाठी 3x स्क्वेअर जे आहे ते 3 मल्टिप्लाय x अँड मल्टिप्लाय x अशी ह्याची ही फोड करून घ्यायची आहे. अँड मल्टिप्लाय 1/x प्लस 3 मल्टिप्लाय x मल्टिप्लाय. आता इथे सुद्धा 1/x स्क्वेअर जे आहे तर त्याचं 1/x मल्टिप्लाय 1/x अशी फोड करून घ्यायची आहे. अँड प्लस आता 1/xचा क्यूब म्हणजे काय होणार आहे? 1/x क्यूब. आता या ठिकाणी असं कन्वर्टिंग केल्यामुळे हा x गेला आणि हा x गेला आणि इकडचं सुद्धा हा x गेला आणि हा x गेला. त्यामुळे आपले उत्तर काढायला आपल्याला सोपं झालेलं आहे. x क्यूब प्लस आता इथे काय उरलं? फक्त 3x आणि इथे काय उरलं? तर 3 मल्टिप्लाय 1/x म्हणून 3/x अँड प्लस 1/x क्यूब इज द आवर आन्सर. क्वेश्चन 7. आता या ठिकाणी सुद्धा लेट a इज इक्वल टू 2m अँड b इज इक्वल टू 1/5. वी यूज द फॉर्म्युला फॉर दिस सोल्युशन. आणि हा फॉर्म्युला लिहायचा आहे. आता त्याप्रमाणे त्या फॉर्म्युलामध्ये मी ही आपले नंबर टाकून देते. 2m क्यूब प्लस 3 मल्टिप्लाय 2m स्क्वेअर मल्टिप्लाय 1/5 and plus 3 multiply 2m multiply 1/5 square and plus 1/5 क्यूब. आता याला कंस केला तरी चालेल, म्हणजे तुम्हाला या दोघांचा घन आहे आणि या दोघांचा वर्ग आहे हे कळत जाईल. आता त्याप्रमाणे पुढची स्टेप. आता 2चा क्यूब 2 क्यूब किती आहे? 2 मल्टिप्लाय 2 अँड 2 मल्टिप्लाय 2 म्हणजे 2 मल्टिप्लाय 2 इज इक्वल टू 4 अँड 4 मल्टिप्लाय 2 इज इक्वल टू 8. त्यामुळे 8m क्यूब प्लस आता याचा विचार करायचा आहे. 3 आता 2चा स्क्वेअर 2 मल्टिप्लाय 2 4. त्यामुळे 3 मल्टिप्लाय 4m स्क्वेअर मल्टिप्लाय 1/5 आणि प्लस आता याचा विचार केला तर 2 मल्टिप्लाय 3 मल्टिप्लाय 2 इज इक्वल टू 6m अँड मल्टिप्लाय
तर 1/5चा स्क्वेअर, तर 1/25 प्लस 1/125, 5चा क्यूब 125 इज इक्वल टू 8m³ प्लस आता 3 4 जार 12, त्याच्यामुळे 12m² 5 हे या ब्रॅकेटचं उत्तर आहे, प्लस 6m/25 हे या ब्रॅकेटचं उत्तर आहे, आणि प्लस 1/125 इज द अवर आन्सर. प्रश्न 8. आता हा प्रश्न सोडवण्यासाठी लेट बी यूज अ फॉर्म्युला अँड लेट a इज इक्वल टू 5x बाय y अँड b इज इक्वल टू y बाय 5x. आता हे सगळे जे नंबर आहेत ते आपल्याला फॉर्म्युलामध्ये घालायचे आहेत. फॉर्म्युला नक्की लिहायचा आहे, कंटाळा किंवा टाळाटाळा करायची नाही आहे. आपल्याला व्हिडिओ मोठा होईल त्यामुळे मी लिहिलेलं नाही आहे, तुम्ही नक्की लिहायचं आहे. आता त्याप्रमाणे उत्तर काय करायचं आहे आपल्याला, तर या फॉर्म्युलामध्ये हे आपले नंबर टाकायचे आहे. त्याप्रमाणे 5x/y³ प्लस 3 × 5x/y. आता ब्रॅकेट लिहिते म्हणजे अंश आणि छेद या दोघांचा वर्ग आहे हे लक्षात येईल, मल्टिप्लाय y/5x प्लस 3 × 5x/y मल्टिप्लाय y/5x² and y/5x³ इज इक्वल टू, आता 5चा क्यूब 125x³ अपॉन yचा क्यूब y³ प्लस आता या ठिकाणी 5चा स्क्वेअर 25 ते आपल्याला सोडून घेऊया, त्यामुळे 3 × 5चा स्क्वेअर 25x² अपॉन y मल्टिप्लाय y/5x प्लस आता या गोष्टींचा आपण पुढच्या स्टेपला विचार करायचा आहे, प्लस 3 × 5x म्हणजे 15x अपॉन y मल्टिप्लाय yचा स्क्वेअर y² अँड 5चा स्क्वेअर 25x² इज इक्वल टू y अपॉन 125x³ इज इक्वल टू, आता हे ब्रॅकेट पहिले सोडून घेऊया, इज इक्वल टू 125x³ अपॉन y³. आता प्लस आता या ब्रॅकेटचा विचार करताना आता या 5xनी 25ला भाग जातो, त्यामुळे 5 × 1 = 5 अँड 5 × 5 = 25. आता या एक्सनी सुद्धा आपण भाग दिलेला आहे, त्याच्यामुळं इथं x² जो आहे तो फक्त सिंगल एक झालेला आहे, आणि या y मधला हा y आणि हा y तर त्याच्यापैकी एकच y राहणार आहे, त्यामुळे इथं होणार आहे 5x अपॉन या y पैकी हा y गेलेला आहे, लागलं तर आपण असं y मल्टिप्लाय y करू, त्याच्यातला हा y गेला आणि हा y गेला म्हणजे उरला फक्त y. इथे सुद्धा x × x असं जर का केलं तर हा x आणि हा x गेला, त्यापैकी उरलेला x, त्यामुळे 5x अपॉन y प्लस आता इथे सुद्धा या y पैकी हा एक y गेला आणि यामधील एक y गेला, आणि आता ह्याला 5ने भाग जातो, त्यामुळे 5 × 3 = 15 अँड 5 × 5 = 25. यामधील सुद्धा हा एक y गेला x केला आणि ह्याच्या बदला पण एक x केला, तो लक्षात ठेवायचा आहे. आणि त्यामुळे आपल्याला लिहिताना यापैकी 3 अँड y
हा वाय फक्त सिंगलच गेलेला आहे त्यामुळे 3y आणि यामधील फक्त एक सिंगल गेलेला आहे त्यामुळे अपॉन 5x and then y cube upon 125x cube is the answer. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आता यापुढे आपण 5.3 प्रॅक्टिस सेट पाहणार आहोत. त्याआधी चॅनलला जर का सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती सुद्धा क्लिक करा, म्हणजे मी जेव्हा प्रॅक्टिस सेट 5.3 अपलोड करेल तर त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला लगेचच मिळेल.